शिर्डी येथील साई मंदिरात फूल हार प्रसादावर असलेली बंदी हटवल्याने शिर्डी परिसरातील फूल विक्रेते, शेतकरी, व्यापारी, महिला भगिनी आणि तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। हा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, कारण हा विषय न्यायालयीन होता। त्यामुळे या बंदीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती। या प्रकरणी शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि समिती स्थापन केली। या समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शिर्डी साई मंदिरात फुले वाहण्याची बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे 384 हेक्टर क्षेत्रावर फुलांची शेती करणारे शेतकरी, त्यांच्यावर अवलंबून मजूर, व्यापारी आणि तरुण बांधव यांच्यात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे। युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी फूल विक्री मार्केटमध्ये शेतकरी, व्यापारी आणि तरुणांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सांगितले की लवकरच शेतकरी, व्यापारी, नगर परिषद आणि साई संस्थान सोसायटी यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असून त्यामध्ये त्रिसदस्यीय समितीद्वारे असा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल की कोणाचेही नुकसान होणार नाही आणि भक्तांची लूट होणार नाही। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने शेतकरी आणि विक्रेत्यांनी फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले, तसेच पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केलाय। अनेक तर्क वितर्क लावले जात होते, अनेक चर्चाही झाल्या। माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सदर पूल चालू करण्यासंदर्भात तत्कालीन महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेल्या पुढाकाराच्या माध्यमातून कमिटी स्थापन झाली आणि कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार ठराव झाला आणि त्या ठरावाला आम्ही मान्यता देत आहोत, असं स्पष्टपणे उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्यामुळे जी लीड मला वाटत होती की 75 पर्यंत राहील, की आता आज 1 लाख झालेली आहे। आरोप प्रत्यारोप करत होते। विजय हा सत्तेचा असतो, विजय हा निष्ठेचा असतो आणि माझी आता फक्त एकच विनंती आहे की आज आपल्याला काल झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अवघे आता 4 दिवस राहिलेत मतदानासाठी। यामध्ये कुठल्याही प्रकारे मनामध्ये संभ्रम कोणाच्या आणू नका। आपण अगोदरच शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने शिर्डी शहरामध्ये राहता आणि पंचकृषीमधून आलेल्या फूल विक्रेत्यांसाठी जागा निश्चित केली। तिथं पत्र्याचं शेड, पेव्हिंग ब्लॉक आणि तुमच्या हक्काची मालकीची जागा त्या ठिकाणी आपण देत आहोत। आता ज्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठराव क्रमांक 277 ज्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे, काल जी मान्यता मिळाली ती ठराव क्रमांक 277ला मिळाली आणि त्या ठरावामध्ये समाधीवर फूल चालू करण्यासंदर्भातचा ठराव होता, ज्याला आज मान्यता मिळून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एक बैठक शेतकरी, राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, शिर्डी संस्थांच्या कामगार पतपिढी आणि संस्थांचं व्यवस्थापन अशा सगळ्यांची एकत्रित बैठक घेणं आवश्यक